राजकीय वर्तुळातून आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार अमोल मिटकरी यांचे कान टोचले। अजित पवार यांना टार्गेट केल्यास वेगळा विचार करू असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं होतं आणि याचवरून माहिती घेऊनच कोणत्याही विषयी बोललं पाहिजे अशी सूचना तटकरे यांनी मिटकरी यांना केली आहे। भाजप अजित पवार यांना टार्गेट करत नाही, काही हितशत्रू जाणीवपूर्वक अशा बातम्या प्रसारित करतात असा आरोपही तटकरे यांनी केला आहे। काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। भारतीय जनता पक्ष अजितदादांना टार्गेट करत नाही। इतर शत्रू या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत। जाणीवपूर्वक दादांना आणि पक्षाला कमीपणा कसा येईल, संभ्रम कसा निर्माण करता येईल, युतीमध्ये कसा करता येईल, या हेतूने जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोरच्यांच्याकडून, त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे। अमोल मिटकरीला मी बोलेन, अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल। त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सूचना आहेत।